महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारा हा विधानभवनातला तो क्षण होता. विधानभवनातल्या आवारामध्ये गुंडा वृत्तीचे लोक आणून आमदारावर जीवघेणा मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, असं पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. हा चाटे नावाचा टकले नावाचा जो कार्यकर्त्याचं नाव पुढे येत आहे, हा टकले हा बहुतामध्ये याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. ते कोणाच्या माध्यमातून तो इथं आलेला होता हे सगळे आता विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि विधान परिषदेच्या सभापतीने आता हे तपासलं पाहिजे. ज्या आमदाराबरोबर आलं असेल, ज्या आमदाराने त्याला आणलं असेल, त्या आमदारावर कारवाई झाली पाहिजे. या पद्धतीनं हा महाराष्ट्रातील जी प्रतिमा मलिन करण्याचं पाप सरकार आणि सरकारमधले लोक करत असतील ही गंभीर बाब आहे. मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्र आव्हाडावरच जीवघेणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीचे लोक आणली गेली होती, अशी माहिती माझ्याकडे आहे. पण आता विधानसभा अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी आणि त्या पद्धतीची कारवाई करावी, ही भूमिका आमची राहील. पण अशा पद्धतीची महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रथा परंपरेला आणि विधानसभेच्या प्रथा परंपरेला काळीमा लावण्याचं काम होत असेल तर कदापि ते सहन केलं जाऊ शकत नाही. अभी सरकार जवाब देगी. आज कितने फंसे क्या है क्या है? कल भी बताया हमने सरकार अभी जवाब देगी. आज विधानसभा अध्यक्ष ने आदेश दिए कि आज सरकार जवाब देगी. तो मुझे लगता है कि अब सरकार क्या आंकड़ा बताती है, सरकार झूठ बोलती है, बचाती है, क्या करती है वो समझेगा. तो हमें जो कष्ट है, जो तकलीफ है, वो एक बात की है कि महाराष्ट्र के महत्वपूर्ण दस्तावेज इस सनी ट्रैप के माध्यम से एंटी सोशल मूवमेंट के पास गए हैं, जिससे महाराष्ट्र की सुरक्षा को खतरा पैदा हो चुका है. और सेकंड, मुंबई हमेशा हाई अलर्ट रहती है, मुंबई को हमेशा खतरा दिखाया जाता है. मैं खुद विधानसभा अध्यक्ष साहब, मुझे पता है कि मुंबई के लिए कितना पेनफुल होता है, रोज 24 घंटे कैसे होता है. और ऐसे समय में अधिकारी और कुछ मंत्री इस तरह के हनी ट्रैप में अगर और बड़े तादाद में 72 के ऊपर ये लोग सब लोग उसमें इन्वॉल्व है, तो राज्य की सुरक्षा को जो खतरा पैदा हुआ है उसका हमें डर है. और इसलिए सरकार को बार बार इसी बात को अवगत करा रहे हैं कि आप तुरंत इस बारे में आप स्पष्टीकरण दें. ये भूमिका हमारी है. नाना, पण तुम्ही म्हणताय की मारहाणीसाठी राज्य मारहाणीसाठी आठवते काय तुम्हाला माहिती? सांगितलं मी त्यांना आव्हाडाच्या बद्दलच आम्हाला त्यांना मारायच्यासाठीच आणलं गेलं होतं का काय, असा एक प्रश्न निर्माण झाला.